ज्या वाटोय संघानं मी मगाशी उल्लेख केला की वाटोय टीम कमी राहिली, हारली नाही. वेल फाईट. या 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 नितीन या ए काय हवंय विनोदला? कोणाला? थँक्यू. ए विनोद, मॅन ऑफ द मॅच हवी आहे का तुला? नाही ना? हा या, चला या. नितीन, मोठी ट्रॉफी हवी आहे. चला मॅन ऑफ द मॅच देऊया दादा. नितीन या. चला येस अंपायर, ग्रीन सिग्नल. येस स्प्लिट मॅच. स्कोर लक्ष द्या. येस वेलकम सिंगम. मुशीमध्ये टाव मारून पद्धतशीर आला सिंगम. वेल प्लेड यार सुरेश. छान खेळ राहिला सगळ्यांचा, सगळ्यांचा खेळ छान राहिला. थँक्यू. राहुल दादा आर यू ओके? छान खेळ राहिला राहुल दादाचा. आणि अनुभवी 40+ 3 खेळाडू आहेत मालदनमध्ये आणि खूप छान खेळ राहिला मालदनचा. थँक्यू मालदन टीम. थँक्यू नितीन दादा. वेल फाईट क्वालिफाईड टीम. कॉमेंट्री बॉक्समध्ये आशिष सरांकडे जाऊयात. थँक्यू सो मच किरण सर. जाऊया मॅचच्या दिशेने, कारण आणखीन एक महत्वाची मॅच. ऑफस्टिकवर टाकलेला हा चेंडू थोडासा बाहेर ठेवला, बीट करून ऋषीला पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय बॉल. सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळते. एका बाजूला स्ट्रायकर एंडला ऋषी, तर नॉन स्ट्रायकर एंडला आज मुकादम यांना मात्र संधी मिळाली आहे. नॉन स्ट्रायकर एंडला गोलंदाजीमध्ये पहिलं षटक कृष्णा. पॉवर प्लेचं पहिलं षटक कृष्णाला दिलंय. स्ट्राईकला ऋषी. ओहो, इथे काय घडलंय? बीट करून अगदी हलकासा बॅटला बहुतेक ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. महत्वाची विकेट. गोल्डन डकचा शिकार ठरतोय ऋषी. चांगलं षटक कृष्णाच्या माध्यमातून मात्र हाताळलं जात आहे, कारण हे षटक भरपूर महत्वाचं होतं. आणि ऋषी अगदी शून्यावरती बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 मध्ये सुनील सागावकर, पाटणचा तुफान या नावाने मात्र चर्चेत असणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चुरशीच्या मॅचेस मात्र पाहायला मिळाल्या आजच्या दिवसामध्ये. इथून आपण जर पाहायला गेलं तर DK स्पोर्ट्स चॅम्पियन अवॉर्ड संघ आणि त्यांच्या विरुद्ध न्यू स्टार वरंडेवाडी. टॉस जिंकल्यानंतर वरंडेवाडीने सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू, आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर दबदबा कृष्णाचा पात्र हा पाहायला मिळतोय. यॉर्करचा प्रयत्न होता. बाईच्या स्वरूपात एक धाव. भन्नाट यॉर्कर पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला हा वाईड यॉर्कर. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय आता. फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा अंपायरचा. अगदी भरपूर हाईट होती या बॉलला. नेक्स्ट मॅच एका बाजूला जुगाई मानाई प्रतिष्ठान रुळे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये SEC वाटोळे. दोन्ही टीम तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. ओहो, इथे काय घडलंय? बॅटला ब्रश झाला, परंतु आपण जर पाहायला गेलं तर हा फ्रीटचा बॉल होता. बाल बचावलेत, परंतु काय गोलंदाजी राहिली आहे. सन्माननीय आदरणीय शंकरजी मोहिते साहेब आणि त्याचबरोबर अमोलजी लिमकर साहेब या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आपलं सरचं स्वागत आहे. येस अंपायर.
किती बॉल झाले? षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 2 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते. लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम DK स्पोर्ट्स चॅम्पियन पाटील आव्हाड संघ. तिसरी नाही आता चौथी. अजून विजेता आणि मग नंतर वेलकम जुगाई मानाई प्रतिष्ठान रुळे टीम इन ॲक्शन नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची नोंद घ्या. आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम ACC वाटोळे संघ ती देखील टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विनायक आलाय. दुसऱ्या षटकासाठी विनायकला प्राचरण केलंय. मुकादम यांच्यासाठी हा बॉल उडवलाय. मुकादमनी बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल आहे. कॅच सुटली आहे. एकच धाव. फटका तर चांगला होता. उंच पुरा हा मारलेला फटका पाहायला मिळाला. बॅटला ब्रश झालाय. आणखीन एक महत्वाची विकेट विनोदने मिळवली आहे. सुनील सागावकर यांना देखील काही करता आलं नाहीये. आणखीन एक मोठ्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. सुनील सागावकर बॅक टू द पॅव्हिलियन. फसवा बॉल. अनिकेत आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केलेला आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. तिथे एक धाव. पप्पू पाटील यांच्याकडे मात्र स्ट्राईक आहे. क्षमता आहे. ॲबिलिटी आहे मोठे फटके मारण्याची. आपल्या संघाला एक चांगला फायटिंग स्कोर उभारण्याचा प्रयत्न त्यांच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू आहे. स्ट्राईकला आले होते. मोठ्या फटक्यासाठी चांगला बॉल आणि शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 5. लॉस ऑफ दी 2 विकेट. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील आव्हाड संघ. 10 बॉल आतापर्यंत झालेत. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी अक्षरशः बेड्या ठोकल्यात. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये. दोन्ही गोलंदाजांनी अप्रतिम षटक हाताळलं. मोठा फटका येऊ दिला नाहीये. तिथे पहिलं षटक कृष्णाने हाताळलं. 1 विकेट मिळवली. ऋषी सारखा मातब्बर फलंदाजाला त्याने माघारी धाडलं. त्यानंतर विनायकने देखील तितकीच चांगली प्रभावशील गोलंदाजी केली आणि सुनील सागावकर त्या देखील मोठ्या फलंदाजाला माघारी धाडलं. अंतिमचं षटक दीपक आलेत. घ्या थोडंसं स्पीडअप मित्रांनो, कारण वेळेचं निर्बंध आहे. फास्ट घ्या. फास्ट क्रिकेट आपण भरपूर खेळणं कुठेतरी महत्वाचं आहे. अजून एक ओव्हर आहे. ड्राईव्ह केलाय. मिड ऑन तैनात आहेत. बॉल सुटलाय. एक धाव नक्की झाली आहे. चांगला प्रयत्न राहिलाय क्षेत्ररक्षकाचा. एक धाव येत असताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 6. पहिल्या बॉलवरती मात्र सिंगल.
9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मुकादम स्ट्राईकला पाहताय. अख्खूट टप्प्याचा बॉल, बॅटचा फेस आधीच क्लोज होतोय. प्रॉपर जजमेंट जुळत नाहीये. परंतु त्यांनी ठरवलंय की मी मोठा फटकाच खेळणार. स्टेप आउट होऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झाले. आणि शेवटी यश आलंय. नो लुक शॉट. फटका खेळल्यानंतर पाहिलं देखील नाही, परंतु बॉल किती लांब गेला हे मात्र बघायचं आहे. शेवटचा बॉल. 12. 3 ओव्हरचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 12 झाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा, अंपायरचा आव्हान, तर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. ओहो, इथे फटका अप्रतिम आहे आणि हा देखील बॉल अगदी काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकारासाठी 6 धाबा. अगदी लांब सडक हा फटका खेचलाय. अनिकेतच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या धावसंख्येवरती. ऑन साइडला वळवलाय. डीप मधून अगदी क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. फेकी केली जाईल. इथे आपण पाहायला गेलं तर अनिकेत अगदी अर्ध्या क्रीज पर्यंत पोहोचला होता रन घेण्यासाठी. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, पिक केलं बॉलला आणि पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बघा, पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी धावसंख्या थांबली होती, परंतु त्यानंतर मात्र धावसंख्येला आळा घातलाय. धावसंख्या अगदी रंगवली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 या धावसंख्येवरती. 26. टप्पा पडल्यानंतर खालती राहिलाय. चांगला बॉल. शेवटचा अंतिमचा बॉल आहे. चला, टॉससाठी मी आमंत्रित करतोय रुवळे टीम आणि वाटोळे संघ. कॅप्टन टॉससाठी या. सन्माननीय आदरणीय सामनावीर चषक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं, अर्थातच प्रोप्रायटर महालक्ष्मी एंटरप्राइजेस, बिल्डर अँड डेव्हलपर्स, नवी मुंबई, दिलीपजी साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. जे सामनावीर चषक क्रिस्टल ट्रॉफी आपण बघतोय, ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात दिलीपजी साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. फर्स्ट इनिंगचा खेळ इथे समाप्त होतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 26. विजयासाठी 27 धाबांचं लक्ष टार्गेट समोर ठेवलंय टीम डीके स्पोर्ट्स पाटील आबाड संघाने वरंडेवाडी समोर. जाऊया टॉस का बॉस या मंचावरती, जिथे किरण सर जोडले गेलेत.
आमचे सन्माननीय दिलीपजी साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. वेलकम सर. वेलकम. खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूला हवी असते मॅन ऑफ द मॅच, आणि त्यामध्ये क्रिस्टल ट्रॉफी जर तुम्हाला भेटत असेल मॅन ऑफ द मॅच तर आणखीन काय हवं आहे. महत्त्वाची मॅच. रुले टीमचे कॅप्टन आलेत, तो आम्ही वाटोळे टीम, बरोबर ना? SSC वाटोळे टीम कॅप्टन थांबलोय आम्ही. पहिला चेंडू पडेपर्यंत फक्त वाट पाहणार आणि टॉस विन देणार रुले टीमला. सर, आज गावची स्पर्धा, गावावरून मुलं नवी मुंबईमध्ये काम व्यवसायासाठी आली. शनिवार रविवार सुट्टी भेटली, क्रिकेटचा खेळ आला, तालुका ओपन झाला म्हणून पाटण तालुक्यामधून गावचे संघ खेळू लागला आणि बघता बघता आयोजनामध्ये आला. गावच्या नाव आणि गावच्या कुलदैवताचं नाव नवी मुंबईमध्ये आदरानं घेतलं जाऊ लागलं आणि गावची तरुण मुलं आज क्रिकेटच्या माध्यमातून गावाला एकत्र ठेवू लागले आणि तुमच्यासारखे सगळे स्पॉन्सर आहेत त्यांच्या पाठीशी, गावातले ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी. कसं वाटतं आज गावाचं नाव आणि गावाची तरुण मुलं आज क्रिकेटमध्ये एक चांगलं नाव कमवतात आणि गावाला एकत्र ठेवतात? कसं वाटतं आणि काय भावना आहे तुमच्या मनामध्ये? नाही, ही अभिमानाची गोष्ट आहे. लोकांना, मुलांना, लहान मुलांना खेळायला म्हणजे व्यासपीठ ओपन करून दिलं, त्यामुळे अभिमान वाटतो. गावची मुलं क्रिकेटमध्ये सहभागी झालेत आणि आपलं नाव रोशन करायला लागले, ही आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही सगळे ग्रामस्थ गावाच्या तरुणांच्या पाठीशी कायम असेच ताकदीने उभे राहणार जोपर्यंत गावातील सगळा खेळ, क्रिकेटचा खेळ हा एकोप्यानं खेळला जातोय तोपर्यंत? नाही, क्रिकेट खेळ हा सगळ्यांना आवडणारा खेळ आहे, त्यामुळे आपल्या गावातली मुलं खेळत असतील तर आपण कायम त्यांच्या पाठीशी उभे राहणारच. थँक्यू सो मच दादा. आपण टॉस घेऊयात आता. हा येस, या कॅप्टन. झरे आळी वाटोळे टीम आणि एका बाजूला रुले टीम. कॉल देऊयात रुले टीमला. येस, छापा काटा कॉल आहे. स्विंग दी कॉइन साहेब, उडवा कॉइन. छापा कॉल आहे आणि हा छापाच आहे. टॉस जिंकला. काय बोलतो, सगळी टीम आली. विनायक तर दिसलं मगाशी, सगळी टीम आली आज की सगळी टीम अवेलेबल आहे. रुले टीम कसा प्रवास राहिला आहे? प्राईज आले वाटतं तुमच्याकडे? आलेच प्राईज. येस, ते प्राईज जेव्हा टीमकडे येतो कॉन्फिडन्स हाय होतो टीमचा भरपूर. टॉस जिंकला तर महत्त्वाचा निर्णय. फिल्डिंग. येस, बॅटिंगसाठी टीम एक वेगळ्या युनिक कलर जर्सीनं टीम तुमची आली आहे. कसं वाटतोय टीमचा खेळ? यंदाचा सीझन कसा राहिला आहे टीमसाठी आणि किती प्राईज आलेत की प्राईजच्या शोधामध्ये आता या मॅचमध्ये आलात तुम्ही? नाही, सध्या तरी प्राईजच्या शोधामध्ये आहे. 2 टुर्नामेंट खेळलो आम्ही इनिशियली आणि त्याच्यामध्ये पहिल्या राऊंडला मला नाही जिंकता आला, तर ह्यावेळेस जरा सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे डायरेक्ट क्रिस्टल ट्रॉफीज घेऊन जाणार? नाही, प्रयत्न करू नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू बोथ दी टीम. साहेब, मी विनंती करेन आपण जाऊयात व्यासपीठावरती. बस हॅपी व्हॅली फिलिंग. वेलकम दादा, आपलं मनापासून एक स्वागत. त्याची मुलाखत घेणार मी नक्की. थँक्यू. मॅचच्या दिशेने जाऊयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये आशिषला ऐकूयात. सन्माननीय आदरणीय सुरेशजी साळुंके भाऊ आणि त्याचबरोबर विपुलजी साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सामनावीर चषक क्रिस्टल ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली. यस अंपायर. विद्युत सर, ॲक्च्युली मध्ये प्लेयर आहे त्यामुळे इथे कॅप्चर झालेलं नाही आहे, त्यामुळे जो ऑन फील्ड अंपायरचा निर्णय असेल तो निर्णय तुम्ही द्यायचा आहे. बॉलिंग टाकते वेळी गोलंदाज आलाय मध्ये, त्यामुळे लाईन दिसत नाहीये की एक्झॅक्टली नो बॉल. येस, थँक्यू सो मच. फ्रीडचा बॉल आहे. हो, इथे फटका फसलाय. कॅचचा कॉल होता, कॅच झाली ड्रॉप.
27 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम वरंडवाडी संघाला आणि कशा पद्धतीने खेळ राहील हे मात्र देखील बघायचं आहे. पहिलं षटक ऋषी पाटील हाताळतोय. एक्स्ट्रा धावेने मात्र षटकाची सुरुवात त्यांनी केली आहे. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 बॉलचा खेळ झालाय. अकूट टप्प्याचा बॉल होता. बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. बॅटची वरची कडा लागतीये. आतापर्यंत आपण जर पाहिला गेलं तर 3 बॉल तीन बॉलचा खेळ झालाय. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव आली आहे. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. बॅटला ब्रश झालाय पुन्हा एकदा आणि बॉल अगदी घोषंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. पहिलं षटक चांगलं राहिलंय ऋषीच्या माध्यमातून. वेलकम टीम जय हनुमान मानेगाव संघ. कारण किरण सर ज्या ज्यावेळी ती टीम मैदानाच्या आतमध्ये येते ना आता संपूर्ण गाव येतो. आता फक्त खेळाडू दिसत आहेत त्यानंतर त्यांचं गाव त्याच्या टीमच्या पाठीमागे पाहायला मिळतं. ऋषीचा अंतिमचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत आहे. स्वतः कॅच वरती गेलाय आणि विकेट मिळवली आहे. OUT आउट. शेवटच्या बॉलवरती शेवटी विकेट मिळवले. वेलकम टीम मानेगाव संघ. चर्चा भरपूर राहिली आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये. या टीमची चर्चा भरपूर आहे. भरपूर रील ती व्हायरल झाली आहे अगदी टीमची धावसंख्या पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 4 या आकड्यावरती. येणारे बॉल 15 आणि 15 बॉलमध्ये मात्र 23 धावांची गरज आहे टीम वरंडेवाडी संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 3 मध्ये गणेश दाखल झालाय. अनिकेत आलाय गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन. थोडंसं स्पीडअप ठेवा मित्रांनो कारण बघा वेळेचा निर्बंध आहेत. बरोबर आपण टायमानुसार मात्र मॅचेस होत आहेत. त्यामुळे आयोजकांना तुम्ही काय देऊ शकता तर तुमचा अतिरिक्तचा वेळ. त्यामुळे धीम्या गतीने टाकलाय. गती काढून घेतली या बॉलवरती. स्लोवर डिलिव्हरी. संपूर्ण उदवणे गाव आज या ठिकाणी उपस्थित झालाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी व्यासपीठ भरून जाईल. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना पंच केलाय हा बॉल. अगदी स्क्वेअर कटचा फटका खेळलाय जरूर परंतु एकच धाव. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतंय जाऊन पोहोचतंय फक्त आणि फक्त 5 या धावसंख्येवरती. सेकंड इनिंग मध्ये मात्र आपण जर पाहायला गेलं तर 27 धावाचा पाठलाग करतोय टीम वरंडेवाडी संघ. परत एक वेळा पॉइंटला ढकललाय क्षेत्ररक्षक आहे.
2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. या बॉलवरती चांगला स्टॉप तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु आता वरंडेवाडी संघाला मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल कारण लक्ष मोठं आहे. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. समोरचे फटका सजवला आहे, सुनील आहेत आणि सुनील कुठलीही कॅच सोडत नाहीत. विकेटचं पतन, फलंदाज बाद. राज आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज करेल का हे मात्र बघायचं आहे. 27 धावांचं छोटं लक्ष आणि या लक्ष्यामध्ये अगदी 2 विकेट आतापर्यंत माघारी गेल्यात. अजूनही 20 धावांची गरज आहे. 11 चेंडूमध्ये 20 धावा साधं सोपं समीकरण आहे, परंतु ते कठीण केलंय आता DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाच्या गोलंदाजाने. कारण पहिलं षटक ऋषीने हाताळलं, चांगलं षटक, परंतु मिडल ओव्हरमध्ये आता पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी गेलेत. आल्या आक्रमण केलंय. राज आला आणि राजने षटकाराची मोहर लगावली आहे. 6 धावा, षटकार येतोय. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान षटकार. अप्रतिम मॅच सुरू आहे आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर राजने मात्र अगदी जबरदस्त फटका राजच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 13 धावा धावफलकावरती लागल्या. 13 ऑन बोर्ड. दहा चेंडू 14 हव्यात आता. बॅटला ब्रश झालाय आणि तिथे आपण पाहायला गेलं तर डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. दुर्गेशचा पहिला बॉल सिंगल येते. गणेश स्ट्राईक रेंजला आहे. जबाबदारी स्वीकारेल का आपल्या संघाची हे बघायचं आहे. मोठ्या फटक्यासाठी गेले होते, परंतु बॅटची वरची कडा लागली आणि सुनील आहेत विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये. विकेटचं पतन, चांगली कॅच तिथे पकडली आहे. गणेश मात्र माघारी जातोय. किती बाहेर? 8 चेंडू 13 धावांची गरज आहे. मॅच स्पीडअप करायची थोडीशी विनंती करेन. पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर दुर्गेशने आणखीन एक विकेट मिळवण्यामध्ये मात्र नक्कीच यश आलंय दुर्गेशला. न्यू बॅटर दीपक आलाय. हाफ ट्रॅकर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, डॉट बॉल आलाय. डॉट बॉल भरपूर महत्वाचे असतील टीम DK स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि आता येणारे 7 बॉल 13 ची गरज आहे. मोठ्या फटक्यासाठी अलॉंग द कार्पेट पद्धतीने ऋषी अगदी अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. विकेट कीपर एंडकडे थ्रो केलाय आणि तिथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी चपळाईने कंप्लीट झाल्यात. चित्त्याच्या चपळाईने, हरणाच्या गतीने मात्र 2 धावा.
6 बॉल आता 11ची गरज. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 6 चेंडू 11ची गरज आहे. शेवटचा बॉल. चांगला बॉल. शेवटचा बॉल हा आलाय डॉट बॉल. आता येणारे 5 बॉल 11 धावांची गरज. शेवटचं अंतिमचं षटक कोण हाताळेल हे मात्र बघायचं आहे. चला डीके स्पोर्ट्स जास्त वेळ घेऊ नका. वेळेचा निर्बंध आहे. थोडंसं स्पीडअप ठेवा. मॅचला गती द्या थोडंसं विनंती करेन. 5 बॉल आणि 11ची गरज आहे. येणारे 5 बॉल 11. चला थोडं गती द्या. थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज. सतीश आलेत गोलंदाजी साठी. महत्वाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी सतीशला प्राचारण केलंय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे आहेत 11 धावा. परंतु राज स्ट्राईकला पाहायला मिळतोय. मी मगाशीच म्हटलं की राज करेल का, विजयाच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन जाईल का हे बघायचं आहे. 5 बॉल 11ची गरज. चला मॅचला स्पीडअप करा. पहिलाच बॉल बिग हिट केलाय आणि बॉलला पाठवलंय अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. मानवंदना देणारा हा आलाय राजच्या बॅटमधून. राज करणारा षटकार. प्रवीणजी डोंगळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर शशिकांतजी कारेकर साहेब हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉलवरती बिग हिट केलाय आणि मान्यवरांचं स्वागत करणारा मात्र हा षटकार पाहायला मिळालाय. भरतजी कारेकर साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे तिथे. ऋषी फेकी केली आहे. 9 सेकंड एंडला धोक्याची घंटा होती आणि वेगाने ही धाव कंप्लीट. सन्माननीय आदरणीय पंच सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं अर्थात शशिकांतजी कारेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. येणारे 3 बॉल आणि आता 3 धावांची गरज आहे. षटकार भरपूर महत्वाचा होता आणि सतीश कमबॅक करून देईल का. बॅटला ब्रश झालाय आणि हे कमबॅक झालंय. बॅटला ब्रश होऊन बरोबर यष्ट्यांवरती धडकतोय हा बॉल. राजवरती जबाबदारी होती. अगदी फसवलंय गोलंदाजाने राजला. सतीशने कमबॅक करून दिलंय या बॉलवरती. परंतु मॅच अजूनही संपली नाहीये. 2 चेंडू 3ची गरज आहे. राजने आपलं काम केलंय परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक आलाय. नायक ठरेल का या मॅच मध्ये हे मात्र बघायचं आहे. विनायक निलेश विलास साळुंके दादा या ठिकाणी उपस्थित झाले. एक घातक गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांची उपस्थिती मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेलकम. मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय दादा. उदवणे गावचे एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. 2 बॉल 3ची गरज आहे. विनायक आला. अगदी गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न झालाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. विकेट किपर एंडकडे थ्रो केलाय. 2 धावा कंप्लीट केल्यात. 1 बॉल आणि 1 धावांची गरज. अगदी इलेक्शन मध्ये एका मताला
परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला जी काही किंमत असते ती हिंमत आणि किंमत आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक बॉल एक, व्हॉट अ मॅच. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना घेऊन गेलेत. एक बॉल एक धाबांची गरज. स्ट्राईक रेंजला आपण आता पाहतोय विनायक नायक ठरेल का, परंतु त्याच्या समोर एक कडवं आवाहन सतीश. एक चेंडू एक, कोण जिंकेल ही मॅच. एक बॉल एका धावेची गरज. फटका चांगला खेळलाय आणि शेवटच्या बॉलवरती चौकाराची मोहर लगवत असताना हा विजयाचा चौकार आलाय आणि या मॅच मध्ये विजेता संघ न्यू स्टार वरंडेवाडी संघ नायक ठरलाय या मॅचचा, अर्थातच विनायक. चला मी विनंती करेन लगेच चला टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. संघ लगेच टीम मैदानामध्ये दाखल व्हा. चला प्लीज. चला टीम, चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचे संघ. चांगली मॅच राहिली. मॅन ऑफ द मॅच थोड्याच वेळामध्ये कळवतो. कुठेही जाऊ नका, जोडून राहा. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट टीम उधवणे आयोजित